नमस्कार, न्यूज नामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज आलो आहोत लातूर जिल्हा परिषदेमध्ये। लातूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून असहकार आंदोलन सुरू केले। वेतन श्रेणीतील तफावत आणि पदनामात बदल यासह जुनी पेन्शन योजना आणि असंख्य अशा मागण्या घेऊन हे सर्व अधिकारी कर्मचारी असहकार आंदोलनावरती आहेत। आजपासून जय महाराष्ट्र जी संघटना आहे, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, त्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत। सर, अध्यक्ष साहेब काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आजपासून तुम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे, तुम्ही निवेदनही दिलेलं आहे सीओना, काय तुमच्या मागण्या आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटना। आम्ही आजपासून असहकार आंदोलन सुरू केलेलं आहे। यामध्ये की कुठल्याही शासकीय सेवेला आम्ही सहकार्य करणार नाहीत। यामध्ये आमच्या मुख्य मागण्या आहेत की चौथा वेतन आयोगापासूनच्या आमच्या ज्या आहेत वेतन त्रुटी त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच दुसरा विषय आहे तो जुनी पेन्शन। सध्या जुनी पेन्शन आमच्या 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्याला लागू नाही। या संदर्भात आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन पण दिले, सीओ साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर मॅडमला पण निवेदन दिलेले आहे। यावर आमच्यावर या मागणीवर आमच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी ही आम्ही शासनाकडे मागणी करत आहे। कशा असणार आहेत आंदोलनाचे टप्पे तुमच्या? सर, 16, 17 आणि 18 या तीन दिवस आम्ही असहकार करत आहेत। बरं, 20 तारखेला आम्ही इथेच खाली येऊन आम्ही बसून घोषणा आम्ही देणार। पूर्णपणे असहकार आंदोलन असेल आणि 20 पर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 23 फेब्रुवारीपासून आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन आम्ही करणार आहे। पूर्णपणे काम बंद। आता फक्त असहकाराला सुरुवात झालेली आहे। बरं सर, सर, हे आंदोलन फक्त जिल्हाभरापुरतं आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण महाराष्ट्रात आहे सर। या सगळ्या मागण्या सेमच आहेत? सेम आहेत सर। आपल्यासोबत काही महिला प्रतिनिधी आहेत। मॅडम, तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा आणि काय मागण्या घेऊन आपण असहकार आंदोलन करीत आहात? माझं नाव शीतल मराठे, मी कनिष्ठ आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर येथे कार्यरत आहे। आमच्या लिपिक वर्गीयांच्या प्रमुख मागण्या म्हणजे चौथ्या वेतन आयोगापासून ज्या आमच्या वेतन स्तरामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करून आमची सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे, पदोन्नती स्तर कमी करणे आणि जुनी पेन्शन योजना अशा अनेक मागण्या आहेत आमच्या। त्यामध्ये जुन्या चौथ्या वेतन आयोगामध्ये जे आमचे इतर संवर्ग लिपिक संवर्गाच्या बरोबर होते ते आमच्या वेतन श्रेण्यांना ओव्हरटेक करून पुढे गेलेले आहेत आणि लिपिक वर्गीय संवर्गाचा जो वेतन आहे ते ज्या आहे त्या टप्प्यावर ठेवलेले आहे। या प्रमुख मागणीसह आम्ही शासनाकडे लक्ष वेधत आहोत। तसेच पदोन्नती स्तर हे कमी करावे जेणेकरून की लिपिक वर्गीय संघटनेला आश्वासित योजनेअंतर्गत जे लाभ मिळत आहेत ते कमीत कमी इतर संवर्गाप्रमाणे मिळावेत आणि जुनी पेन्शन ही आमची पूर्वीपासूनची जुनीच मागणी आहे। या मागणीसह आम्ही सगळे लिपिक बांधव हे आंदोलन करत आहोत। हे असहकार आंदोलन असे चालू राहणार आहेत। जो शासन मागण्या मान्य करत नाहीत किंवा राज्य कार्यकारी पुढील सूचना देत नाहीत, सकारात्मक परिणाम आम्हाला दिसत नाही, तोपर्यंत असंच असहकार आंदोलन चालत राहील। 23 पासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू राहणार आहे, अशी आमच्या संघटनेची कामाची रूपरेषा आहे। याच जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत सुजित मळभागे सर, काय सांगाल? एकूणच ह्या ज्या सगळ्या मागण्या घेऊन तुम्ही असहकार आंदोलन आज छेडलेलं आहे, या मागण्या तर आता सांगितलेल्या आहेत तुमच्या सहकार्याने, यासह काय मागण्या आहेत आणि तुमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं तुमच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे? शासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करते का तुमच्या मागण्यांकडे? काय सांगाल? शासन उदासीन आहे का? नाही, यापूर्वी आंदोलन झालेले आहेत। त्या मागण्यामध्ये आमची प्रमुख मागणी जुनी पेन्शन होती। त्या संदर्भात 31 मार्च 2023 रोजी आम्हाला जुनी पेन्शन नाही परंतु फॅमिली पेन्शन त्यांनी मंजूर केलेली आहे। परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने आमची वेतन त्रुटीचा विषय होता, ते अद्याप मंजूर झालेला नाही। चौथ्या वेतन आयोगापासून जी आम्हाला जी तफावत झालेली आहे बाकी केडरच्या नुसार, तर ते प्रमुख मागणी असेल आणि दुसरी पदोन्नती स्तर कमी करणे, या प्रमुख मागण्या असतील आमच्या। पुढचं काय तुमच्या आंदोलनाची दिशा असणार आहे? दिशा आमची आता 23 तारखेच्या नंतर बेमुदत आंदोलन असेल। महाराष्ट्रभर याच्यात सगळ्यांचं सहकार्य आहे, बाकी संघटनेचे सहकार्य आहे आणि विशेष करून याच्यामध्ये जे शिक्षक संघटना आहेत खाजगीच्या त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रभर याची व्यक्ती आहे। आजचा असहकार आंदोलन महाराष्ट्रभर होत आहे? महाराष्ट्रभर आहे। अजून कोण बोलणार आहे? सांगा सर, का शासन उदासीन आहे असं आपल्याला वाटतं का? आपल्या मागण्या का मान्य होत नाहीत? सातत्यानं आपण ही मागणी घेऊन लढत आहात। निश्चितच शासनाला मी जवळपास 1984 पासून लिपिक वर्गावर अन्याय झालेला आहे आणि लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे, पण तलाठी असेल, ग्रामसेवक असेल
या लोकांच्या आमच्यापेक्षा कनिष्ठ सहाय्यकापेक्षा वेतन श्रेण्या कमी असताना त्यांची संघटना उठाव करून त्यांना तो लाभ दिलेला आहे. पण आमच्यावर एवढा अन्याय केलेला आहे की आजपर्यंत आम्हाला त्यांनी वेतन श्रेणीची तफावत दूर केलेली नाही. वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्यांनी केलेलं नाही. तेव्हा आम्हाला हा पर्याय निवडावा लागला आणि आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन करत आहे आणि याच्या पुढे कायमचं बंद करायचा आमचा विचार आहे. अगदी बरोबर आहे सर. एकूणच काय तर हे सर्व कर्मचारी उद्विग्न झालेले आहेत. आपल्या मागण्या घेऊन गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र शासन त्याला दाद देत नाही आणि म्हणून असहकार आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आहे. 16, 17, 18ला त्यांचं आंदोलन असणार आहे आणि 23 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही या जय महाराष्ट्र संघटनेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलाय. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, जिल्हा परिषद लातूर. बेस्ट. तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट बोललात ना सरांना.